नवी मुंबई विमानतळ सुरू होण्यासाठी 30 सप्टेंबरचं लक्ष्य ठेवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी केली। नवी मुंबई विमानतळाचं 94% काम पूर्ण झाल्याचं यावेळी फडणवीस यांनी सांगितलं। नवी मुंबई विमानतळावर मोठी कनेक्टिव्हिटी असेल अशी माहिती देखील त्यांनी दिली। तसंच विमानतळावर प्रवाशांना चालावं लागणार नाही अशी व्यवस्था करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। विमानतळावर प्रवाशांना नेण्यासाठी अंडरग्राउंड ट्रेन धावेल असं देखील ते म्हणाले। बॅगेज क्लेम ही जी व्यवस्था आहे ही देशातली नव्हे तर जगातली फास्टेस्ट व्यवस्था ही करण्यात आली पाहिजे। तशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे। शहरामध्ये देखील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे की बॅगेज चेक इन हे शहरातच करता येईल आणि बिना बॅगेजचं त्यांना या एअरपोर्टमध्ये येता येईल अशा प्रकारच्या व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत। चारही दिशांनी इथे येण्याकरता आणि सगळ्या मोड ऑफ ट्रान्सपोर्टनी इथे येण्याकरता मग ती सबअर्बन रेल्वे असेल, आपली मेट्रो असेल किंवा अगदी ज्याला आपण वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणतोय तेही डेव्हलप करण्याकरता या ठिकाणी व्यवस्था आपण करतो। सेकंड फेजपासनं संपूर्ण एअरपोर्टमध्ये आतमध्ये अंडरग्राउंड मेट्रो सारखी एक ट्रेन धावणार आहे की जी सगळ्या टर्मिनलला कनेक्ट होणार आहे आणि इथे कोणालाही फार पायी चालावं लागणार नाही आणि स्वतःच्या वाहना घेऊनही या ठिकाणी कोंडी करता येणार नाही। सप्टेंबरचं टार्गेट हे आज थोडं ॲम्बिशियस आहे, पण हे आम्ही आता या ठिकाणी अडाणी कंपनीचे जे सगळे लोक आहेत आणि आपल्या न्यू मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीचे जे लोक आहेत आणि आमचे सिडकोचे लोक अशा तिघांनाही सांगितलेलं आहे। आता 13-14 हजार कामगार या ठिकाणी काम करतायत रोज। त्याची संख्या वाटली तर दीडपट दुप्पट करा, पण 30 सप्टेंबरपर्यंत, कारण आपल्याला कल्पना आहे की आता बाकी तर सगळे लायसन्स झाले आहेत, पण कमर्शियल ऑपरेशन करता सगळं काम पूर्ण करून काही लायसन्सेस लागतात। त्याचं सायमल्टेनियसली काम सुरू करायला आपण सांगितलेलं आहे, जेणेकरून 30 सप्टेंबर किंवा त्याच्या आसपास प्रधानमंत्री महोदय ज्यावेळेस वेळ देतील त्यावेळी आपल्याला याचं उद्घाटन करता आलं पाहिजे।